पुढची बातमी एक महत्त्वाची। राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरती एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केलेत। संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवरती फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत या महिलेने सिद्धांत शिरसाट याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। मानसिक शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर सिद्धांत शिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं आणि धमक्या देऊन माझ्यावरती लग्नासाठी दबाव टाकण्यात आला। सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावरती विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला असा देखील आरोप त्या महिलेकडून करण्यात आलाय। तर पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलानं दिल्याचं त्या महिलेनं म्हटलं। त्या महिलेनं नेमके काय आरोप सिद्धांत शिरसाटवरती केलेले आहेत बघूयात। सिद्धांत शिरसाटवरती महिलेनं मानसिक शारीरिक छळ, फसवणूक आणि धमकीचा आरोप केलाय। मला फोन करू नकोस नाहीतर संपूर्ण कुटुंब संपवेन अशी धमकी शिरसाट यांनी दिली। पोलिसांकडे गेलीस तर आत्महत्या करेन अशी देखील धमकी सिद्धांत यांनी दिली आहे। लग्न केलं नाही तर आत्महत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे आणि दोघांची ओळख झाल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध आलेत। तर चेंबूरमधील फ्लॅटवरती वारंवार भेटी झाल्या। 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्न केलं आणि सिद्धार्थनं महिलेचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतला। चेंबूरच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी सुद्धा जबरदस्ती केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यास मज्जाव केला आणि सिद्धार्थचे अनेक विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्या महिलेनं केलाय। रिव्हॉल्वरची गोळी लावण्याचा फोटो दाखवणे, असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला आणि तिला आकलून दिलं। आणि औरंगाबादला तिने कधी, संभाजीनगरला कधीच फॅमिलीसह वडिलांबरोबर इथं कुठं येऊ दिलं नाही त्यांना। आणि तिथंच राहा, नसता औरंगाबादला जर संभाजीनगरला आली तर तुझं टंगडं तोडून तुझं ते करूत असं त्याला धमक्या दिल्या। आता आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे सिद्धांतला की 7 दिवसात तू नांदायला घेऊन ये, नसता आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिचा स्वतःच्या मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट 3 केसेस दाखल करणार आहोत।